गेल्या कित्येक वर्षांपासून नाशिकमध्ये मडबातची परंपरा कायम आहे। उन्हापासून आणि त्वचेच्या विकारांपासून बचाव व्हावा यासाठी आयुर्वेदिक मातीचा लेप लावला जातो। हनुमान जयंतीच्या नंतर येणाऱ्या रविवारी एकत्र येऊन नाशिककर या मडबातमध्ये सहभागी होतात। आजही अशाच पद्धतीने नाशिककर एकत्रित आले आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। नाशिकमध्ये दरवर्षीप्रमाणे हनुमान जयंतीच्या नंतरचा येणाऱ्या रविवारी अशा पद्धतीने मडबातचं आयोजन केलं जातं। आपण जर बघितलं तर या ठिकाणी शेकडो नाशिककर अंगाला आयुर्वेदिक मातीचा लेप लावून या ठिकाणी आनंद घेताना पाहायला मिळतं। आपण जर बघितलं तर माझ्यासोबत या ठिकाणी आयोजक आहे। दरवर्षीप्रमाणे आपण आयोजन करत असता, काय नेमका उद्देश आहे? शरीरासाठी, स्किनसाठी आणि ह्या हीटच्या म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्येच फक्त माती लावली जाते। मातीमध्येच जगलोय आपण, मातीतच मरणार आहे। त्यामुळे माती लावून तुम्हाला शॅम्पू लावल्यानंतर जो आनंद मिळतो तो मातीमध्ये मिळतो। याचे अनेक फायदे आहेत। गेली आम्ही अनेक वर्षापासून हा कार्यक्रम करतो। कुठून ही माती आणली जाते, कशा पद्धतीने हे सगळं मातीचं लेपन बनवलं जातं? हे आपण लास्ट 10-15 दिवसापासून आपण सगळी माती गोळा करत असतो आणि त्या माती गोळा करण्यामध्ये आमचे सगळे जे शेतकरी लोक येते त्यांच्या शेतातून कोणी वारुडाची माती, कोणी याची माती, सगळ्या 4-5 प्रकारच्या माती आपण गोळा करतो आणि ते 15 दिवस 10 दिवस त्याला कालवून त्याला एकदम सॉफ्ट करतो आणि ती माती आपण सगळ्यांना लावायला देतो। वर्षभर आम्ही या दिवसाची वाट बघत असतो। या माती स्नानामुळे शरीरातली सगळी उष्णता निघून जाऊन वर्षभर आपल्याला ताप सुद्धा येत नाही। त्वचेचे जे विकार आहे ते सुद्धा याच्यामुळं नाहीसे होतात। खूप चांगलं एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी असतं। आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत हे सगळे नाशिककर या ठिकाणी हा आनंद घेताना पाहायला मिळत आहे। सकाळपासून अंगाला लेप लावून या ठिकाणी आता हे नाशिककर आंघोळ करणार आहे आणि मातीचा लेप लावून जो तो आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मयूर बारगेचा शुभम बोडके, एबीपी माझा, चांभार लेणी, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।